राजे, तातडीने बोलावलं काही महत्वाचं काम होतं का? मणी, पुन्हा एकदा तुमच्या माणसाने आम्हाला अडचणीत आणलेलं आहे. म्हणजे स्फोट घडवताना एखादी टेक्निकल चूक झाली असती तर ती समजण्यासारखी होती, पण पुरावा मागे ठेवून जाणं म्हणजे बॉम्ब फिक्स करताना आपल्याला कोणीतरी बघतंय याची त्यांनी साधी दखल सुद्धा घेऊ नये. त्या साक्षीदाराचं नाव सांगा. अरे काका, शाळेतला मामूली शिपाई येतो, सध्या त्या इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षितच्या ताब्यात आहे. इन्स्पेक्टर दीक्षित? ठीक आहे. 2 तासात काम फत्ते झाल्याचा फोन येईल राजे तुम्हाला. यावेळी तरी स्वतः लक्ष घाला म्हणून सांगा त्यांना. यांची माणसं काय लायकीची आहेत याची त्यांना कल्पना आहेच. बॉम्ब प्लॅन करणारी ती 2 माणसं कुठे आहेत? शहरातच आहेत. इन्स्पेक्टर अर्जुनने त्यांना ताब्यात घेऊन माफीचा साक्षीदार बनवण्यापूर्वीच त्यांना गायब करा आणि अशा ठिकाणी दडवून ठेवा की पोलीस तिकडे कधी पोहोचूच शकणार नाहीत. हो. देवयानी, प्रियदर्शनी मॅडमचा फोन आल्यापासून तू अस्वस्थ वाटतेस. काय झालंय? अभिलाषा काकूने विक्रमादित्याला हरिकाकांबद्दल सगळं सांगितलंय. काय? अगं पण अभिलाषा तुझी सख्खी काकू आहे ना, मग त्याने हे सगळं राजश्रीकांना कसं काय सांगितलं? अरे देवा, देवयानी बाई, आम्हाला इथं डांबून तुम्हाला काय मिळालं? आता तुमच्या घरची माणसं सुद्धा आमच्या जीवावर उठली आहेत. आम्हा गरिबांचा अजून असा अंत पाहू नका. झाला तेवढा तमाशा बाद झाला. आता मेहरबानी करून आमची इथून सुटका करा. अहो काकू, जरा शांत राहा. आम्ही काय सांगतोय ते ऐकून तर घ्या. आतापर्यंत तुमचंच ऐकत होते, म्हणून तर ही वेळ आली आहे. अहो, तुम्हाला तुमच्या घरच्यांना सांभाळता येत नाही तर? बस बस झालं. आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू. हरी काका, शांत व्हा. काकू, आजूबाजूला काय घडतंय याच्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ. अहो, तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना. अहो, तेच तर समजत असतो हिला मी नेहमी, की देवयानी मॅडम आणि अर्जुन सर असताना आपल्याला काही होणार नाही. पण नाही, प्रत्येक वेळी हिचं काही ना काही सुरूच असतं. अर्जुन, आता पुढे काय करायचं? हरी काकांना लवकरात लवकर इथून हलवायला हवं. अरे हो, पण आता कुठे नेणार त्यांना? त्याची काळजी तू करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. तोपर्यंत तू यांची काळजी घे. देवयानी मॅडम, तुम्ही काही एक काळजी करू नका. सगळं ठीक होईल बघा. काय म्हणाले डीबी सर? खूप काही बोलत होते, पण माझ्या काही लक्षातच नाही आलं. त्यांची ही अवस्था बघून माझ्या डोळ्यात पाणीच आलं. चोर, मवाली, गुंड यांच्याबरोबर शांत चित्ताने बसलेले माझे दादू, हे चित्र बघून कसं वाटत असेल मला? साक्षी, बघ, तू असं रडलेलं दादूंना अजिबात आवडणार नाही. आता तू सुद्धा देवयानी सारखा या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करायला हवास. कसा विचार करू? तूच सांग. ते राजे शिर्केने आज दादूंवर अशी वेळ आणलीये म्हटल्यानंतर शांतपणे कसा विचार करू मी? ते राजे शिर्केंना जगण्याचा हक्कच नाहीये. मारून टाकलं पाहिजे त्यांना. साक्षी, अगं इथेच चुकतेस तू. राजे शिर्के डीबी सरांबरोबर राजकारणातला खूप मोठा डावपेच खेळतायत. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला जर संपवायचं असेल ना, तर पहिल्यांदा त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. शाळेतल्या मुलांच्या मरणाला जबाबदार ठरवून दादूंविरुद्ध हेच डावपेच खेळले जात आहेत. तसं असेल तर दादूंच्या कानावर कोणीतरी घालायला हवं आहे. त्याची काही गरज नाहीये. त्यांना याची कल्पना आहे, म्हणून तर ते गुंड आणि लुटारांसोबत इतक्या शांतपणे राहतात. मी तुला तेच सांगतोय साक्षी, तू तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कधी कधी छान बोलतोस तू. दादूंना भेटताना माझ्यासोबत तूही हवा होतास. मध्येच कुठे निघून गेलास तू? अगं
तुला दादूंबरोबर मोकळेपणानं बोलता यावं म्हणून मी नाही आलो तिकडे. पण होतास कुठे? मी हां बरं ठीक आहे. नाही कन्फर्म. ओके. कोणाचा फोन होता? कोणाचा नाही, पण आपण निघूया. राज, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस. हेलो. हाँ मैं निकल रहा हूँ. हाँ जल्दी पहुँचतो. बाय. साक्षी, मला ताबडतोब निघायला हवं. तू नीट घरी जा. बाय. राज, अरे असं का? परी हूँ मैं. कुठे गेली होतीस? रिक्षा सुद्धा नकोच झालं. तरी मी यांना म्हणते ही एसी गाडी घेऊया. नाही. पाणी. थँक्यू. मुझे न छूना परी हूँ मैं. चांदीचा चमचा हिच्याकडे कुठून आला? तुम्ही किती आलात? या. असं काय बघताय माझ्याकडे? तुझी एखादी वस्तू हरवली आहे का? माझी? कुठली? उगाच काय तरी. नीट आठवून बघ. माझी कुठली वस्तू हरवली आहे? नाही आठवत. नक्की? तुम्ही काय लहान मुलासारखं करताय? तुम्हाला माहिती आहे ना, मग सांगा. चांदीचा चमचा कुणाचा आहे? कोणाचा आहे? मला काय माहित कुणाचा आहे. नक्की? हा पर्स मधून पडला. श्रावणीने दिला ना मला. श्रावणीने? हो. तिला कुणी दिला विचारा? कोणी? विक्रमादित्य राजे शिर्केंनी. अहो हा एकच चमचा नाही, अख्खा सेट दिलाय तिला गिफ्ट म्हणून. हो? मला बोलली नाहीस कधी? नाही बोलले. हा विसरले असेल. ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय, मैत्रिणींना दाखवायला नेला होता चांदीचा चमचा. अशा जळल्या ते बघून. बरं झालं तुम्ही शोधून दिलात, नाहीतर श्रावणी रागवली असती माझ्यावर. आतमध्ये नीट ठेवून येते. हा
हॅलो सर. इन्स्पेक्टर अर्जुन, आय वॉन्ट टू मीट यू इमिजिएटली. बट सर. मला कुठलंही कारण ऐकून घ्यायचं नाही. सर कारण नवीन नाही आहे, तुम्हाला माहितीच आहे. मला डॉक्टरांनी कंपल्सरी रेस्ट घ्यायला सांगितली. तुझ्या आजारपणावर आमच्याकडे रामबाण इलाज आहे. काही कळलं नाही सर. पण आम्हाला तुझ्या आजारपणातील हालचालींबद्दल खूप काही कळलेलं आहे. नोकरी टिकवायची असेल तर ताबडतोब निघून ये. सर पण दिस इज माय ऑर्डर. येस सर. राज, गोदा काकू, राज कुठे आहे? इस घर में तो सिर्फ मुरब्बा का राज चलता है. मोरोबा, तुझी फालतू बडबड करण्यापेक्षा ना तुला जर माहित नसेल तर जरा गप्पा बस. खामोश लड़की. गोदा काकू. काय ग काकू, राज कुठे आहे? राज अजून आला नाहीये. कधी येईल? ये तो राज की बात है. ए मोर्या परीक्षा जवळ आली ना, अभ्यास झाला? हे बघ बाळा, घरात जे काय घडतंय ना त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नकोस. तुला IPS व्हायचंय ना, स्वप्न आहे ना तुझं? काकू, माझ्या स्वप्नाला जास्त महत्व देण्यापेक्षा गरजेला जास्त महत्व द्यायला हवं. आणि गरज काय ते तुला सुद्धा माहिती आहे. असं का ग बोलतेस? अगं तुझी स्वप्न तुझी एकटीची थोडीच आहेत. तुझ्या देऊला, आईला, दादूना तुला IPS झालेलं पाहायचंय ना. काकू, आजपर्यंत माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी जे काही केलं ना त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि म्हणूनच माझ्या स्वप्नांच्या मागे न धावता मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. हीच आजची गरज आहे. अगदी मोठ्या माणसासारखं बोलायला लागलीस. बरं, राज आला ना की त्याला सांग की माझं त्याच्याकडे महत्वाचं काम आहे, मला त्याला भेटायचंय. थांब ना थोडा वेळ, आत्ता येईल तो. नाही, तू माझा निरोप दे त्याच्याकडे. हं? बरं झालं तू भेटलास. बाद में बात कर. नाही नाही, बोल ना. नाही ठीक आहे, बोल. तू कुठल्या ऑफिसमध्ये काम करतोस? का? बोल ना, तुझं ऑफिस कुठे आहे? पण हे सगळं आता का विचारतेस? मला तुझ्या मदतीची गरज आहे. बोल ना, काय मदत हवी आहे? तुझ्या ऑफिसमध्ये पार्ट टाइम जॉब मिळवून देशील? जॉब? आणि तुझी IPS ची एक्झाम? तू माझं काम करणार आहेस की नाही? चिडू नकोस, मी उद्या माझ्या बॉसशी बोलून बघतो. ठीक आहे, मी तुला उद्या पुन्हा भेटते. बाय. देवयानी बाई, हे असं किती दिवस चालणार आहे? अगं, आपली काळजी घेण्यासाठी ते दोघंही समर्थ आहेत, हे मी तुला सांगितलं ना एकदा. काकू, अर्जुनला सांगून त्यांची व्यवस्था करूया आपण.
आजारपणाचं कारण पुढे करून डी.व्ही. देशमुखांच्या केसचा तपास करत असल्याचे किती पुरावे देऊ मी तुला? अर्जुन दीक्षित, कुठल्या अधिकारात करतोयस तू हे सगळं? ऑन ड्युटी नसताना पोलीस सोर्सचा वापर केल्याचं सिद्ध झाल्यास काय होईल याची कल्पना आहे तुला? कदाचित तुला माहित नसेल, हे सगळं प्रकरण आता मंगलाताईंपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तू त्यांच्या सिक्युरिटी फोर्समध्ये जॉईन होत नाहीस म्हणून त्या सुद्धा तुझ्यावर रागावलेल्या आहेत. काय उत्तर देणार आहेस तू त्यांना? सर, मंगलाताई लोहारांसारख्या मंत्र्याचं संरक्षण करण्यापेक्षा डी.व्ही. सरांचं जास्त महत्व. आय नो मिस्टर अर्जुन, डी.व्ही. देशमुख तुझे सर आहेत आणि देवयानी तुझी मैत्रीण आहे. पण इन्स्पेक्टर अर्जुन, एक गोष्ट तू विसरतो आहेस. या देशमुख कुटुंबियांचे तुझ्यावर उपकार आहेत, पोलीस डिपार्टमेंटवर नाही. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी पोलीस डिपार्टमेंटचा तू अशा पद्धतीने वापर करू शकत नाहीस. सर, अन्यायाविरुद्ध प्रामाणिकपणे लढता येतं म्हणून आजपर्यंत या वर्दीचा मला अभिमान वाटत होता. पण हीच वर्दी जर अन्याय करणाऱ्यांचं रक्षण करणार असेल ना, तर मला वाटतं तुला नोकरीची गरज नाही, तू जाऊ शकतोस. इन्स्पेक्टर अर्जुन, यू आर सस्पेंडेड. काय झालं? सापडला का हरी काका? आतमध्ये कोणीच नाही. असं कसं होईल? तू नीट तपासलंस का? घराचा कोपरा शोधून काढलाय. हरी काका कुठे सापडले नाहीत. आत कोणी होतं? अर्जुन सोडून इथे दुसरा कोण राहत असेल असं मला नाही वाटत. काय झालं? कमिशनरना भेटलास? काय म्हणाले ते? अर्जुन सांग ना, काय म्हणाले ते? मी तिथे जाण्यापूर्वीच आजारी असल्याचं खोटं सांगून डी.व्ही. सरांच्या केसचा तपास करतोय ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. कोणी सांगितलं हे? ते महत्वाचं नाहीये. मी तिथे गेल्यावर कमिशनर साहेबांना जे वाटलं ते त्यांनी मला सांगितलं आणि मलाही जे योग्य वाटलं तेही मी त्यांना सांगितलं. शेवटी म्हणाले, अर्जुन दीक्षित, तुम्हाला नोकरीची गरज नाहीये, तुम्ही जाऊ शकता. यू आर सस्पेंडेड. काय? अरे अर्जुन, वेडा आहेस का तू? काय करतोयस तुला कळतंय? अरे एक दिवस तूच तुझ्या हाताने तुझी नोकरी घालवशील आणि अर्जुन, याच पोस्टसाठी तू जीवाचं रान केलं होतंस. विसरलास? तुम्हाला वेडा म्हणालीस तरी चालेल, पण फक्त नोकरीसाठी या सत्याच्या लढाईत डी.व्ही. सर आणि तुझ्यासोबत मी कधीच नाही सोडणार. देवयानी, मला डी.व्ही. सरांचं एक वाक्य नेहमी आठवतं. ते म्हणतात, जी गोष्ट करण्यात तुम्हाला समाधान मिळत नसेल त्या गोष्टीच्या मोहात कधीही न पडता आयुष्याची नव्याने सुरुवात करा. देवयानी, मी स्वतःच्या विचारांशी एक वेळ तडजोड केली ना तरी नोकरी परत मिळवेन कदाचित, पण तुमची साथ अर्ध्यावर सोडल्यामुळे स्वतःला माफ कधीच नाही करू शकणार. अर्जुन, खूप करतोयस तू आमच्यासाठी. थँक्स.